Praise the Lord. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. पुन्हा एकदा देव बाप्पाने तुमच्या परिवाराची आठवण केली आणि देव बाप्पाने मला दाखवल्यावर मी कधी यायला हरकत करत नाही. साऱ्या रस्त्याने पाऊस नव्हता, भिंगरला पाऊस नाही, आम्ही जिकडं राहतो मिलिटरी एरियात तिकडं पाऊस नाही, नगरला पाऊस नाही, इवन तुमच्या या टर्निंग पर्यंत पाऊस नव्हता. पण जेव्हा तुमच्या घराकडं टर्न मारला तेव्हा पुढं रिमझिम पाऊस मला लागला. प्रियांनो, देवाला आपलं गौरव करून घ्यायचं असलं ना, देवबाप सर्व गोष्टींना आपल्या नियंत्रणात ठेवतो. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. समीक्षा प्रार्थना करायला पाहिजे. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत संबळच म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. आम्ही देवाचे पालसाठी जो संदेश सांगणार बाप्पा, तो तुझ्याच नावात आशीर्वादित कर बाप्पा. त्यांचे तोंडचे शब्द तुझ्याच तोंडून निघतो असं आम्ही समजू बाप्पा. बाप्पा, आम्हा इथे बसल्या प्रत्येकावर तुझा विपुल आणि विपुल आशीर्वाद पाठवू बाप्पा. तू म्हणतो जिथे दोघी किंवा जिथे तिथे मी उपस्थित आहे बाप्पा. आमचा विश्वास आहे की तू इथे उपस्थित आहेस. छोटीशी प्रार्थना आता येशू ख्रिस्त याचे प्रिय आणि गोड नाव तुझे म्हणतोय, आमेन. आपण गीत ऐकूया. आज तरुण बहिणींना आज गीत गाण्याची देव बाप्पाने प्रेरणा दिली. गा. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनांची, पाप ताप संत्रस्त जनांची, अविनाशी सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हागे सरशी मजता राया, हागे सरशी मजता राया, स्वर्गातून धावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापी दग्ध शरण्या, पश्चातापी दग्ध शरण्या, निज शिष्या पावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मरणासर सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हृदय माझ्या पाहिन जिकडे, हृदय माझ्या पाहिन जिकडे, तिकडे हो माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय. भजनी मती रंगली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली.
धन्यवाद ईश्वर. हो. धन्यवाद ईशूला, धन्यवाद ईशूला, धन्यवाद ईशूला, धन्यवाद ईशूला. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद ईशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद ईशूला. बाळ म्हणून आला, त्यागिले स्वर्गाला. बाळ म्हणून आला, त्यागिले स्वर्गाला. ओ राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो गव्हाणी जन्मला. ओ राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो गव्हाणी जन्मला. धन्यवाद ईशूला, धन्यवाद ईशूला, धन्यवाद ईशूला, धन्यवाद ईशूला. पाप्यास तारायाला, आरोग्य रोग्याला. पाप्यांस ताराया, आरोग्य रोग्याला. राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो वधस्तंभी गेला. ओ राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो वधस्तंभी गेला. धन्यवाद ईशूला, ओ धन्यवाद ईशूला, धन्यवाद ईशूला, धन्यवाद ईशूला. आता बाळ नाही येणार, न्यायाधीश येणार. आता बाळ नाही येणार, न्यायाधीश येणार. राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो न्याय जगाचा करणार. हो राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो न्याय जगाचा करणार. धन्यवाद ईशूला, ओ धन्यवाद ईशूला. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद ईशूला. आता मी एक गातो. तुमचे गीत ऐकून देव बाप्पाने माझ्या हृदयात प्रयत्न केली. एकच गीत गातो मी. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला. ओ समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला. मार्ग सत्य जीवन वही है, वो यहोवा हमारे संग संग है. मार्ग सत्य जीवन वही है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजर को जिसने जिलाया, जग
सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने गाना जिसने हमको बनाया, जिसने तुमको बनाया हो, जिसने हमको बनाया, जिसने तुमको बनाया, वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है। वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, देव बाप्पाला भूक आणि तहान फक्त याची लागली. जे आपण गायलं ना, जसं पण आपल्याला स्वर देवाने दिलाय, त्या स्वराला ऐकण्याची देव बाप्पाला प्रत्येक समायला उत्कंठा लागलेली. त्याला तहान आणि भूक फक्त या गोष्टीची आहे की माझ्या प्रिय लोकांनी माझी स्तुती आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. म्हणून आज देव बाप्पाने आम्हाला गीत गाण्यासाठी सहाय्य केलं, यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. या प्रियांनो, आपण वचनाकडे येऊया. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे दुःखाने आणि सुखाने भरलेलं आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये कोणालाही असं म्हणता येत नाही की ख्रिस्ती जीवन फक्त सुखाचं आहे, किंवा कोणालाही असं म्हणता येत नाही की ख्रिस्ती जीवन फक्त दुःखाचं आहे. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी देव बाप्पाने कमी जास्त प्रमाणात ठेवलेल्या आहेत. प्रियांनो, जेव्हा आमच्यावर दुःख येतं ना, दुःखातून आम्ही जवळ जातो, मग ते दुःख कसंही असू द्या प्रियांनो, कोणतंही असू द्या, दुःख म्हणल्यावर त्याच्यामध्ये चांगलं काही नसतं हे आपल्याला समजतं. सैतान फक्त जेव्हा एखाद्यावर दुःख, संकट, त्रास, छळ, अपमान, निंदा वगैरे वगैरे जेव्हा व्हायला सुरुवात होती, आणि या प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त सेवकगण अग्रेसर असतात. प्रियांनो, सेवकांवर अचानकपणे कुठल्याही प्रकारचे संकट उद्भवतात, येतात. संकट कधी कधी सेवकाला तपासण्यासाठी येतात. संकट कधी कधी सेवकांनी केलेल्या पापामुळे येतात. आणि संकट कधी कधी आम्ही प्रभूमध्ये किती मजबूत आहोत किंवा अस्थिर आहोत हे तपासण्यासाठी पण येतात. प्रियांनो, जो संकटामध्ये धीराने, नेटाने आणि सामर्थ्याने उभा राहून प्रभूचं गौरव करतो, प्रभूच्या सानिध्यामध्ये स्वतःला ठेवतो, तोच प्रभूमध्ये संकटातून बाहेर निघण्याची तयारी करत आहे असं त्या स्वतःला म्हणता येईल. प्रियांनो, संकट आल्यावर मनुष्य बेचैन होतो, समजत नाही त्याला काय करावं काही नाही. कारण त्याची इतकी काही कधी कधी त्रेधा उठती, कधी कधी त्याला समजत देखील नाही की या संकटाचा मी सामना कसा करू. त्यावेळेला प्रियांनो, आम्हाला आधारस्तंभ म्हणून जे आमच्याजवळ बायबल आहे हेच आम्हाला धीर देणार असतं. प्रियांनो, जेव्हा पण आम्ही संकटामध्ये असू ना, तेव्हा जास्तीत जास्त बायबल वाचण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त आत्म्याने आणि खरेपणाने
बायबलच्या वाचनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. प्रियांनो, जेव्हा एखादा संकटामध्ये असतो किंवा कोणी जर त्याला संकटामध्ये पाडलं आणि तो संकटामध्ये जर त्याची फक्त पाहणी करण्याच्या हेतूने त्याच्याकडे लक्ष देण्याची प्रक्रिया करतो ना, त्यावेळेस देवाचं वचन जो संकटामध्ये आहे, त्रासामध्ये आहे, छळामध्ये आहे, निंदेमध्ये आहे, विविध तऱ्हेच्या नाना परीक्षामध्ये आहे, त्यावेळेस त्या संकटामध्ये असणाऱ्या विश्वासणाऱ्याला किंवा सेवकाला धीराचा एक शब्द परमेश्वर देतो. कोणता देतो तो पाहूया आपण वाचनातून. जकर्याचं पुस्तक 2 अध्याय 8वं वचन. मलाकीच्या अलीकड, मत्त्याच्या अलीकड मलाकी आणि मग जकर्या. 2 अध्याय 8वं वचन. ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हा स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करील. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, मी आपला हात त्याजवर उगारीन व त्यांची सेवा करणारे त्यास लुटतील. तेव्हा तुम्हाला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठविले आहे. प्रियांनो, किती महान कार्य, किती धीराचा शब्द देव बाप्पाने आमच्यासाठी त्या वचनात ठेवलाय की जो कोणी तुमच्या शर्टाला स्पर्श करील, आमच्या शर्टाला जर कोणी स्पर्श करील, तर देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियांनो की परमेश्वर म्हणतो, हॅलो, नाही काय अजून ते प्रार्थना करली, ते गेले तर आमची ती जाऊ वाढली जाते, तिकडे गेले नंतर करते ते. जेव्हा कुणी आमच्या शर्टाला स्पर्श करताना प्रियांनो, तेव्हा परमेश्वर त्या वचनात म्हणत आहे की ते तुमच्या शर्टाला स्पर्श करत नाही, ते माझ्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करत आहेत. आता कोणाला परमेश्वराच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करता येईल का? कोणामध्ये आहे का एवढी शक्ती, सामर्थ्य की देवाच्या बुबुळाला स्पर्श करील? पण देवबाप या ठिकाणी काय उद्देशून बोलत आहे की जे संकट, जे अरिष्ट, ज्या काही गोष्टी तुमच्यावर आलेल्या आहेत, त्या गोष्टींच्या प्रतिरूपामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी ह्या माझ्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करणाऱ्या आहेत. सांगा प्रियांनो, देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला या गोष्टींनी स्पर्श केल्यावर या गोष्टी देवाच्या सामर्थ्य समोर टिकाव धरतील का? थांबतील का या गोष्टी? प्रियांनो, डोळ्याच्या बुबुळापर्यंत या गेल्या ना गेल्या या सर्व गोष्टी भस्म होतील. आणि त्याचं प्रमाण दुसऱ्या भाषेत प्रभू काय म्हणत आहे की जो कोणी संकटात असेल, त्रासामध्ये असेल, त्याला मी संकटातून बाहेर काढीन. हे विशेष करून या वचनातून देवबाप्पाला आपल्याला कळवायचं आहे. आणि मग देवबाप किती महान आहे, किती सामर्थ्यशाली आहे हे त्याने वचनाच्या शेवटच्या भागामध्ये सांगितलंय. असे परमेश्वर म्हणतो. कोणी मनुष्य हे म्हणत नाही, स्वतः परमेश्वर म्हणतो, मी माझ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी माझ्या डोळ्याच्या बुबुळाला त्यांच्या संकटासाठी समोर आणीन. प्रियांनो, देवाच्या बुबुळाला स्पर्श करणं इतकं सोपं नाही. लुसिफरने आपल्या भावी जीवनामध्ये
जोपर्यंत तो स्वर्गामध्ये होता कधीही परमेश्वराच्या बुबळाला हात लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. किंबहुना परमेश्वराच्या जवळ देखील लुसिफर गेला नसेल भावी जीवनामध्ये, पण परमेश्वर आमच्यावर आलेल्या संकटामुळं, आमच्यावर आलेल्या अरिष्टामुळं स्वतःच्या बुबळाला त्या संकटासाठी साक्षीदार ठेवतो की ज्या गोष्टी तुमच्यावर आल्यात त्या तुमच्यावर नाही, त्या गोष्टी माझ्या डोळ्याच्या बुबळाला स्पर्श करणाऱ्या आहेत. यातून परमेश्वर आम्हाला किती सुरक्षित ठेवण्याची त्याच्या मनाची तयारी आहे हे प्रामुख्याने त्यातून दिसतं प्रियांनो. आणि आणखी एक शब्द, केवळ परमेश्वर या शब्दाने शांत राहत नाही, तर परमेश्वर आणखी एक आमच्या सुरक्षिततेचा मार्ग, आमची सुरक्षितता राहावी यासाठी आणखी एक गोष्ट बोलतो वचनातून. पाहूया आपण निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय 14वंच वचन. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही उभे राहा. प्रियनो, आम्ही फक्त आमच्या जीवनामध्ये, आमच्यामध्ये जर देवाचा आत्मा आमच्या हृदयामध्ये आहे असं ज्याला वाटतं ना, त्याने फक्त परमेश्वर आमच्यासाठी लढेल, आमच्या बाजूने आमचा परमेश्वर आलेल्या सर्व गोष्टीचा सामना करेल, याच्यासाठी आम्ही शांत राहणं महत्वाचं आहे. पण प्रियांनो, कधी कधी आम्हाला हे शांत राहणं आमच्या मनाला पटत नाही. आम्ही पण काही ना काही या संकटामध्ये सामना करण्यासाठी स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, लक्षात ठेवा, आम्ही आमच्या बळाने, आमच्या सामर्थ्याने कोणत्याही संकटाला आमच्यापासून दूर करू शकत नाही. पण जर परमेश्वर आमच्या बाजूने लढण्यासाठी उभा राहिला तर निश्चितपणे प्रियांनो परमेश्वर त्यामध्ये विजयी होईल आणि आम्ही संकटातून बाहेर निघतो, याचं ते प्रमाण आहे. प्रियांनो, जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा आहे, देवाची आज्ञा पालन करणारा आहे, देवाला सतत उंच करण्याचा मनोरथ ज्यांच्या मनामध्ये ज्यांनी ठेवलेला आहे, त्यांची जर भावी जीवनामध्ये अप्रतिष्ठेच्या मार्गाने ते गेले, प्रियांनो, जीवनामध्ये कधी कधी अप्रतिष्ठेचा पण सामना करावा लागतो. कधी कधी असे पेच प्रसंग आमच्यावर येतात ना प्रियांनो, की ते पेच प्रसंग पाहून आमच्या पायाखालची जमीन कधी कधी सरकण्याच्या मार्गावर आम्हाला दिसू लागते. पण प्रियांनो, अप्रतिष्ठा होणं हे डबल आशीर्वाद प्राप्त करण्याचा मार्ग आहे. प्रियांनो, आम्ही देवाच्या नावाने कोणतीही गोष्ट सहन केली ना, देव बाप त्याला डबल आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो. आणि हे आशीर्वाद डबल देण्याची प्रक्रिया देव बाप्पाने योबापासून आम्हाला दाखवली आहे. तसे अनेकांना देव बाप्पाने आशीर्वादित केलं, पण दुप्पट आशीर्वादाचा जो शब्द बायबलमध्ये दिलेला आहे तो शब्द योबापासून सुरू होतो असं आम्हाला देवाचं वचन सांगतं. प्रियांनो, पाहूया आपण ते दुप्पट आशीर्वादाचा शब्द जर आलाय तर दुप्पट आशीर्वाद खरोखर योबाला मिळाले का? योबाचं पुस्तक 42वा अध्याय स्तोत्र संहितेच्या अलीकडे योग 42वा अध्याय 11 वचनापासून जरा खाली वाचा, 2-3 वचन. योग 42वा अध्याय 11 पासून 13 पर्यंत वचन वाचा. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी यांनी पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचकडे आले
आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले. आणि परमेश्वराने त्यावर जी विपत्ती आणली होती ती विषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले. प्रत्येकाने त्याला एक कसिता व सोन्याची एक अंगठी दिली. परमेश्वराने योबाचे उतरवे पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. बस 10वं वचन वाचा, तिथं दुप्पट शब्द पाहायला मिळाला आपल्याला. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. काय शब्द आलाय त्या ठिकाणी? पूर्वी जी मालमत्ता होती 7,000 समजा त्याला मेंढर होते ते 14,000 झाले. 3,000 शेळ्या होत्या तर ते 6,000 झाल्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी देवाने त्याला दुप्पट आशीर्वादाने आशीर्वादित केलं. पण हे दुप्पट आशीर्वाद त्याला एकाएकी मिळाले का? बायबल सांगतं का की त्याला एकाएकी देव बाप्पाने दुप्पट आशीर्वाद देण्याचं ठरवलं? किती त्रास योबाने आपल्या जीवनामध्ये सहन केला. प्रियांनो, अख्ख्या बायबलला तुम्ही जर चाळून पाहिलं ना, अख्खं बायबल जर तुम्ही योबाला एकीकड आणि पूर्ण बायबलच्या वचनाला एकीकड जर ठेवलं ना, तर योबासारखं दुःख अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये कुणीच सहन केलं नाही. प्रियांनो, योबाच्या शरीराला सैतानाने किड्यांनी भरून टाकलं. प्रियांनो, अंगाला किड्या लागणं इतकं सोपं नाहीये. किडे जर अंगाला लागले ना प्रियांनो, तर ते आपला प्रथम मांस कुरतडायला लागतात आणि मांस संपलं मग आपल्या त्या हाडाला कुरतडण्याची ते प्रक्रिया करतात. आणि योबाने आपल्या शब्दामध्ये 30व्या अध्यायामध्ये सांगितलं पण आहे की रात्रंदिवस कुरतडणाऱ्याच्या वेदना थांबत नाही. आपण ते वचन पाहणार नाही, वारंवार ते वचन देव बाप्पाने दाखवले. आज आपण फक्त माहितीसाठी योबाचा 30वा अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये या गोष्टी स्वतः योबासाठी तिथं लिहिलेल्या आहेत की कुरतडणाऱ्याच्या वेदना त्याला रात्रंदिवस त्रास देत आहेत. प्रियांनो, इतक्या कुरतडणाऱ्या वेदना त्याला होत होत्या. पण एवढ्या कुरतडणाऱ्या वेदनेतून योबाने कधी परमेश्वराविरुद्ध अपशब्द उच्चारले नाही. हा त्याने परमेश्वराशी वाद घातला हे वचन आम्हाला सांगतं. पण परमेश्वराला दुःख होईल, परमेश्वराच्या भावनेला ठेच पोचेल असे शब्द योबाच्या मुखातून निघाले नाही. पण योबाचे जे 3 मित्र होते ना, त्यांनी योबाला डायरेक्टली नाही परंतु इनडायरेक्टली परमेश्वराविरुद्ध योबाने अपशब्द वापरावे, बोलावे याकरिता प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. मागील संदेशात आपण पाहिलं 3 अध्यायामध्ये योबाच्या 3 मित्रांनी कशा कशा प्रकारच्या शब्दांनी योबाला दुःखित करण्याचा प्रयत्न केला. पण प्रियांनो, योबाचं धैर्य आणि योबाची सहनशीलता इतकी मोठी होती की त्याने 3ही मित्रांना कुठल्याही प्रकारचे दुःख होईल असे शब्द योबाने उच्चारले नाही. पण त्यांना योग्य ते उत्तर देण्याचा योबाने प्रयत्न केला. हे त्या अध्यायातून आणि नंतरच्या अध्यायातून आम्हाला वाचायला मिळतो. प्रियांनो, तुम्ही योबाचं पुस्तक 1 ते 42 अध्याय जर ध्यान देऊन वाचले ना प्रियांनो, इतके काय आशीर्वादाचे ठेवे आणि मनाला उत्साहित करणारे मार्ग प्रत्येक अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळेल. प्रियांनो, अंतिम समय असा समय आहे
या समयामध्ये जो सैतान बांधलेल्या अवस्थेमध्ये होता, अंधार कुपामध्ये परमेश्वराने त्याला 1000 वर्षाकरता ठेवलं होतं. आता त्याला परमेश्वराने मोकळं सोडलेलं आहे. आणि सध्या सैतान अतिशय जलद गतीने सैरावैरा इकडं तिकडं पळतोय. एखादा अंधार कोठडी जर बंद असला प्रियांनो, अंधार कोठडी एकदम काळा भोर अंधार आहे आणि त्याला एकाएकी जर बाहेर काढलं तर त्याला समजत नाही मी काय करून काय नाही. कारण उजेडात आल्यावर त्याला समजतच नाही मी कुठं जावं आणि काय करावा. ही अवस्था सध्या सैतानाची आहे. पण या अवस्थेमध्ये पण सैतान फक्त माग कोणाच्या लागलाय? ज्यांचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर आहे, जे प्रभूच्या मार्गाने चालतात, त्यांच्या माग सैतान विशेष करून लागलेला आहे. त्यांना कशाही प्रकारे संकटात पाडायचं, कशाही प्रकारे त्यांचं मन दुःखी करायचं, कशाही प्रकारे त्यांच्या भावनांना अस्थिर करण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. प्रियांनो, सैतानाची इच्छा जर आम्हाला भंग करायची असेल ना, सैताना विरोधात जर आम्हाला खंबीरतेने उभं राहण्याची जर तुमच्या मनाची तयारी तुम्ही केलेली असेल ना, तर वचनाला तुम्ही जर आपल्या बरोबर घेतलं ना प्रियांनो, तर तुम्हाला हे जरूर यशस्वीचा मार्ग दाखवणारा मार्ग आहे. आम्ही जर बायबलच्या वचनाकडे लक्ष दिलं नाही ना प्रियांनो, तर आम्ही सैतानाचा सामना करू शकू याची आम्हाला खात्री देता येत नाही. हा आम्ही प्रभू परमेश्वराच्या साह्याने सैतानाचा सामना करण्यास कधी पण यशस्वी होणार. पण आम्ही आमच्या बळाने, आमच्या शक्तीने कोणतंही कार्य करू शकत नाही असं बायबल सांगतं. बळाने नव्हे, शक्तीने नव्हे, तर देवाच्या आत्म्याने कार्य सिद्धी होईल असं लिहिलेलं आहे ना वचनामध्ये. प्रियांनो, आमच्यामध्ये देवाचा आत्मा काम करतो का? देवाचा आत्मा आमच्या हृदयामध्ये आहे का? या गोष्टीची सर्वप्रथम विश्वासणाऱ्याला, सेवकाला खात्री असणं गरजेचं आहे. ज्याला खात्री वाटेल ना की माझ्या हृदयात प्रभू परमेश्वराचा आत्मा आहे, तो आत्मा आम्हाला धीर देतो, तो आत्मा आम्हाला सहन करण्याची शक्ती देतो आणि तो आत्मा आम्हाला प्रभूच्या मार्गामध्ये नेटाने आणि धीराने चालण्याची सहाय्यता पण करतो. पण ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा एवढा कार्यान्वित नसतो ना प्रियांनो, त्यांना मग कशा प्रकारे ते भावी जीवनामध्ये प्रभूमध्ये चालतील हे मला सांगता येणार नाही. हा अंतिम समय कशाचा समय माहिती का प्रियांनो? माहिती तुम्हाला हा अंतिम कशाचा समय आहे? अंतिम समय हा प्रियांनो स्वर्गात जाण्याची तयारी करण्याचा समय आहे. जायचं ना स्वर्गामध्ये? आहे ना विश्वास, प्रभू आला म्हणजे आम्ही स्वर्गात जाऊ. जर आमचा विश्वास आहे की प्रभू येईल तेव्हा तो आम्हाला स्वर्गात घेऊन जाईल, हा जर विश्वासावर तुम्ही ख्रिस्तामध्ये चालत आहात, तर तुम्ही खरोखर ख्रिस्ताला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून प्रत्येक समयाला करता का याचा विचार तुम्ही जरूर करा. आणि या गोष्टी जर तुमच्या विचाराने तुम्हाला समजल्या नाही तर देवाच्या वचनाची सहाय्यता जरूर घ्या. देवाचं वचन तुम्हाला योग्य ती दिशा, योग्य ते निर्णय आणि योग्य त्या मार्गाने चालण्याची प्रेरणा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, म्हणतात ना, जो वचनात राहतो तो जीवनात राहतो, जो वचनात राहत नाही तो जीवनात राहत नाही. प्रियांनो, अशा काही गोष्टी जाणकारांनी बायबलला अनुषंगून अस्तित्वात आणल्यात की त्या गोष्टी आजही प्रभूचा दास, प्रभूची दासी आणि ब्रदर ज्यांना प्रभूचा आत्मा चालवितो ते अनुभवाच्या गोष्टी सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणून
देवाचं वचन आहे ना प्रियांनो, हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. याला कोणी मिटवू शकत नाही, याला कोणी रद्द करू शकत नाही आणि याच्यामध्ये कोणी भरही घालू शकत नाही. देवाने जसं देवाचं वचन आमच्यापर्यंत पाठवलंय, आम्हाला दिलंय, आम्ही त्याच वचनाला धरून आमच्या भावी जीवनामध्ये प्रभूचं गौरव करावं ही देव बाप्पाची इच्छा आहे. पण मनुष्य आज याच्या थोडस पुढे गेलाय प्रियांनो. जे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत ते काही जण, सर्वजण नाही प्रियांनो, देवाच्या सांगितलेल्या गोष्टीपेक्षा एक पाऊल पुढं देवाच्या विश्वासणाऱ्यांनी काही सेवकांनी पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्ही म्हणता कसा, हे वाक्य आमच्या काय मनाला पटू नाही राहिलं. प्रियांनो, आज देवाच्या आत्म्याने आम्हाला बायबलमध्ये सांगितलंय का देवाच्या वचनाला दोष लावा, देवाच्या वचनाच्या विरोधात काही बोला, देवाच्या वचनाला संशयामध्ये धरा, देवाच्या वचनाच्या विरोधात कुरकुर करा? दिलंय का असं बायबलमध्ये? कुठं आहे का एखादं वचन किंवा एखादा शब्द देव बाप्पाच्या आत्म्याने आमच्यासाठी हे करण्याची परवानगी आमच्यासाठी दिली? म्हणून बायबलचं वचनाचा आत्मा मला हेच सांगतो की जसं पण देवाचं वचन आहे त्यावर विश्वास ठेवून तुम्ही विश्वासाने पुढे आणि पुढे चालण्याचा प्रयत्न करा. पण आज ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही चालत असताना प्रियांनो, काही विश्वासणारे, काही देवाचे सेवक वचनाला दोष लावणारे आजही आहेत. ते तर स्वतः दोष लावितच आहेत, पण इतरांना पण दोष लावण्यासाठी ते तयार करीत आहेत. जो कुणी देवाच्या वचनाच्या विरोधात विश्वासणाऱ्याला भडकावगिरी करण्यासाठी तयार करतो ना प्रियांनो, त्यांचा वरती न्याय इंसाफ देव बाप अतिशय काटेकोरपणे करणार आहे. इथं जे काय आम्ही करू ते चांगलं असलं तर चांगलं, वाईट असलं तर वाईट, या प्रकारे वरती आम्हाला त्याचा हिशोब देव बाप विचारणार आहे. म्हणून प्रियांनो, आम्हाला जर स्वर्गात जाण्याची आम्ही तयारी करत आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर त्याने या गोष्टीकडे अवश्य लक्ष देणं गरजेचं आहे की मी जे स्वर्गात जाण्याची तयारी करत आहे त्या तयारीमध्ये मी देवाच्या वचनाला दोष लावणार आहे का? जर त्याला वाटत असेल, त्याच्यामध्ये जो देवाचा आत्मा धडधडतोय तो आत्मा जर म्हणत असेल की तू देवाच्या वचनाला दोष लावणार आहे, तर प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की पश्चाताप करा, आपल्या पापाची क्षमा मागा. प्रियांनो, आम्हाला आमच्या मुखाने आमचे पाप कबूल करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही आमच्या पापाची कबुली देव बाप्पाला देतो तेव्हा देव बाप्पा पण आमच्यासाठी एक प्रक्रिया करतो. कोणती करतो? वचनातून पाहूया आपण. स्तोत्र संहिता 32 अध्याय 1 आणि 2, पहिलं आणि दुसरं वचन वाचा. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. प्रियांनो, देवासाठी स्वच्छ हृदय, स्वच्छ मनाचे विचार ज्याच्या जवळ आहेत ना, त्याच्यासाठी देव बाप्पांनी तिथं ते वचन लिहिले. त्या बायबल मधून वाच ते वचन. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. प्रियांनो, कपट हा शब्द त्या वचनामध्ये का वापरला?
देवाच्या आत्म्याला कपट ठेवणं का त्या वचनामध्ये जरुरी वाटलं? कपटाशिवाय दुसरा शब्द देवाच्या आत्म्याने त्या ठिकाणी का वापरला नाही? प्रियानो, कपट म्हटलं ना म्हणजे देवबाप आम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो. कोणाची आठवण करून देतो माहिती तुम्हाला? कपट कोणाची आठवण करून देतो नाही माहिती? प्रियानो, कपट हा शब्द जर बायबलमध्ये कुठेही तुम्ही वाचला ना तर त्या कपटाचा अर्थ मनुष्याला दोष लावण्यासाठी कधी वापरू नका. देवाचा आत्मा कधीच मनुष्याला कपटासाठी तो शब्द वापरा याची परवानगी देत नाही. कपट या शब्दाचा अर्थ डायरेक्टली देवबाप्पाचा आत्मा यहूदा इस्करियोतची आम्हाला आठवण करून देतो. यहूदा इस्करियोतने काय केलं प्रियांनो? कपटाने आमच्या येशू ख्रिस्ताला धरून दिलं. कसं कपटाने धरून दिलं? देव बाप्पाचं चुंबन घेऊन त्याने त्या सैनिकांना धरण्यासाठी खून गाठ म्हणून त्यांना ओळख करून दिली होती. म्हणून येशू ख्रिस्त पण यहूदा इस्करियोतला बोलला गेतसेमने बागेमध्ये, अरे यहूदा इस्करियोत, तू मला चुंबन घेऊन धरून देत आहेस काय? प्रियांनो, कपट या शब्दाला कधीही सेवकाने, विश्वासणाऱ्याने मनुष्यासाठी त्या शब्दाचा वापर करू नये. देवाचा आत्मा कधीच या गोष्टीला मान्यता, परवानगी देत नाही की कपट या शब्दाला मनुष्यासाठी सेवकाने, विश्वासणाऱ्याने वापरावा. कपट हा शब्द फक्त आणि फक्त यहूदा इस्करियोत साठी स्पेशली बायबल मध्ये ठेवलेला आहे. आम्हाला त्या वचनामध्ये जो कपट शब्द आलाय ना, त्या कपटातून देवबाप्पाला आम्हाला काय शिकवायचंय माहिती का? तुमचं हृदय, तुमच्या हृदयामध्ये कपटासारखे विचार कोणाविषयी येऊ नये. यहूदाचं जसं हृदय कपटाने भरलेलं होतं, तुम्ही पण आपलं हृदयामध्ये त्या कपटाला कुठल्याही प्रकारची जागा देऊ नये या अनुषंगाने त्या ठिकाणी ते वचन दिलंय. दुसरं वचन वाचा, 32:2 पुन्हा वाचा. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. ज्याच्या मनामध्ये कपट नाही, ज्याच्या हृदयामध्ये कपट येत नाही किंवा तो हृदयामध्ये कपटाने चालत नाही, तो धन्य म्हटलंय. कारण कपटाचा प्रमुख कर्ता किंवा कपटाचा प्रमुख अध्यक्ष यहूदा इस्करियोत देवबाप्पाने ठरवलेला आहे. यहूदा इस्करियोतच्या मनात जे कपट आलं ते राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धरून देण्याचं आलं. म्हणून देवबाप मत्ते याच्या 26व्या अध्यायात यहूदा इस्करियोत साठी बोलतो की तू जगामध्ये जन्म घेतला नसता तर हे तुझ्यासाठी बरं असतं. प्रियांनो, मत्तेचा 26वा अध्याय तुम्ही ध्यान देऊन वाचा. त्या अध्यायामध्ये बघा देवबाप्पाने आमच्यासाठी किती आशीर्वादाची काही वचनं त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. प्रियांनो, ज्यांचं वचनाकडे लक्ष आहे, जो वचनामध्ये राहतो, त्यांच्या मुखातूनच देवाचा आत्मा त्याला आवडेल अशा गोष्टी विचारातून आणि वचनातून आपल्याला कळवितो. ज्याच्या जवळ वचन आहे ना, त्याच्या जवळ देवाची सेवा आहे. ज्याच्या जवळ वचन नाही ना प्रियांनो, त्याच्या जवळ देवाची सेवा नाही. तो विश्वासू राहू शकतो, पण देवाची सेवा तो जशी पाहिजे तशी तो प्रभूसाठी करू शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, आडात असलं तर पावऱ्यात येईल, आडात नसलं तर पावऱ्यात कुठूनही येणार नाही. तुम्ही किती शर्तीचे प्रयत्न करा पावऱ्यामध्ये काही आणण्याचं, आडच कोरडं ठ्याने काय पावरा घेऊन येईन वर. म्हणून आमच्या हृदयामध्ये देवाच्या वचनाला सर्वप्रथम जागा असली पाहिजे.
त्या हृदयामध्ये आम्ही कपटाला कोणत्याही प्रकारची जागा देऊ नये, हे पण देव बाप्पाला त्या वचनातून आम्हाला कळवायचं आहे. प्रियांनो, देवाचा आत्मा आमची फार काळजी घेणारा आत्मा आहे. देवाचा आत्मा जाणतो माझे भोळे भाबडे विश्वासणारे ते ज्ञानी नाहीत, पण देवाचं वचन त्यांना ज्ञानी बनवण्याचा मार्ग नेहमी वचनातून त्यांच्यासाठी सिद्ध करतो. प्रियांनो, वचनाने भरलेला विश्वासू, वचनाने भरलेला सेवक नेहमी देवाला उंच करण्याची इच्छा ठेवतो. तो कधीही स्वतः उंच होण्याची इच्छा करत नाही. आणि मला अनुभव आलाय प्रियांनो, तुमच्या परिवारामध्ये जेव्हा पण हा दास तुमच्या परिवारात आलेला आहे, तेव्हा तुम्ही 0 मिनिटामध्ये देवाच्या प्रार्थनेला बसण्याची तुम्ही तयारी केली. का बरं तुम्ही 0 मिनिटामध्ये बसण्याची तयारी केली? या गोष्टी कोणत्या गोष्टीला प्रमाणित करतात? या गोष्टीला प्रमाणित करतात प्रियांनो, की तुमच्या हृदयामध्ये देवाचं भय आहे. ज्याच्या हृदयात भय असतं ना, त्याला देवाच्या चरणी बसण्याची अपेक्षा असते. न तर मी काही परिवारामध्ये जातो प्रियांनो, माझ्याजवळ तो पण अनुभव आहे. काही परिवारातले प्रियजन त्या गोष्टी दाखवित नाहीत कधी कधी, जशा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता. ते पण प्रार्थनेला बसतात, पण त्यांच्या मनामध्ये तो आनंद, तो उत्साह, तो जल्लोष मला दिसत नाही, जो जल्लोष आनंद मला तुमच्यामध्ये दिसतो. प्रियांनो, देवाच्या सेवकाला देवाचा आत्मा प्रत्येक गोष्ट समजावून सांगतो. म्हणून प्रियांनो, तुम्ही जे काही देवासाठी आत्म्याने आणि खरेपणाने करण्याचा प्रयत्न करताना, हे काय आहे माहिती का तुमच्यासाठी? हे तुमच्यासाठी स्वर्गात जाण्याची तयारी आहे. जायचं ना स्वर्गामध्ये, बघायचं ना स्वर्गामध्ये प्रभूने आमच्यासाठी काय काय ठेवलंय, काय काय स्वर्गामध्ये आमच्या तयारीसाठी प्रभूने स्वर्गदूतांच्या द्वारे आमच्यासाठी रेडी केलंय. काय रेडी केलंय माहिती का स्वर्गामध्ये आमच्यासाठी? सर्वप्रथम बघूया जरा वचनातून. देवाने आमच्यासाठी स्वर्गामध्ये सर्वप्रथम काय तयार केलंय. योहान कृष्ण शुभवर्तमान 14वा अध्याय 2 आणि 3 दोन वचन वाचा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. देवाचं हे काम स्वर्गामध्ये पूर्ण झालंय बरं का. देवाचं हे काम, हे कार्य स्वर्गामध्ये पूर्ण झालं आहे. फक्त आता काय कार्य बाकी राहिले थोडस, ज्यांच्या नावाने स्वर्गामध्ये प्रभू परमेश्वराने घर तयार केलेत, रेडी केलेत, ते काही विश्वासणारे या पृथ्वीवर तसे रेडी नाहीत, जसे परमेश्वराला रेडी हवे आहेत. आणि ते रेडी व्हावेत म्हणून आजही देवाचे सेवक घरोघरी जाऊन देवाची प्रार्थना, देवाच्या गौरवाची स्तुती आराधना त्यांच्यामध्ये करून घेत आहेत. कशासाठी? की त्याही विश्वासणाऱ्यांनी स्वर्गामध्ये जाण्यासाठी रेडी व्हावं. कारण वरती देव बाप्पाने तुमच्या नावे घर रेडी केलेले आहेत. प्रियांनो, पृथ्वीवर ज्या पण ठिकाणी प्रभूच्या नावाने खरी सुवार्ता, खरी सुवार्ता बर का, खरी सुवार्तेचा शब्द पवित्र आत्मा बोलतोय. खरी सुवार्ता आज काही विश्वासणाऱ्यांना अजूनही माहीत झालेली नाही, पण देव बाप्पाच्या आत्म्याने खरी सुवार्तेविषयीचं वचन बायबल मध्ये ठेवलंय. कुठं खरी सुवार्तेचं वचन ठेवलंय जरा बघूया आपण ते पण. इफिसकरस पत्र 1 अध्याय 13-14 बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने जीव
केलेल्या पवित्र आत्म्याच्या तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्तुतीय जनाच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विसार आहे. आता या बायबल मधून वाच बाळा तू. पहिला अध्याय 13-14. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर त्याचवर विश्वास ठेविला आणि निजजनांच्या मुक्तीसाठी आपल्या वचनाचा विसार असा जो देव केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का देवाच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून तुम्हास मिळाला. आमेन. बघितलं प्रियांनो, सत्याची सुवार्ता. आता देव बाप्पाला ही सत्याची सुवार्ता कोणती आहे ना, ही देवाच्या आत्म्याशिवाय कोणाला सांगता येणार नाही. पण आज काही जणांना वाटतं की मत्ते 28-19 वाचनाची जी सुवार्ता आम्हाला सांगण्यात आली ती सुवार्ता खरी आहे आणि फायनल आहे. मग जर ती सुवार्ता खरी आहे आणि फायनल असती तर मग इफिसकाराच्या पत्रामध्ये देव बाप्पाला या सत्य सुवार्थेविषयीचा शब्द बोलण्याची आवश्यकता पडली असती का? त्यांना अनेकांना अजून सत्य सुवार्थेची माहिती मिळालेली नाही. किंबहुना काही जणांना माहिती मिळाली आहे पण त्या मिळालेल्या सुवार्थेवर काही विश्वासणारे आजही विश्वास ठेवण्याची तयारी प्रभूला दाखवित नाही. आणि वरती तर देव बाप्पाने प्रत्येकाच्या नावे घर रेडी केलेत. आता सांगा प्रभूने जर वर त्यांच्या नावे घर रेडी केलेत, ते जर नाही आले तिथं तर मग ते घर कुणाला भेटन? आणि प्रभूचं वचन काय सांगतं? प्रगटीकरण 3:5 बघा. प्रभूचं वचन काय म्हणतं? देवाचा आत्मा सर्व गोष्टी सत्य प्रगट करणारा आत्मा आहे. 3 अध्याय 5वं वचन. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन. आता देवाचा आत्मा जर म्हणतोय मी त्याचं नाव खोडणारच नाही, मग देवाचा आत्मा त्याला घेतल्याशिवाय राहील का? सांगा. देवाचा आत्मा घेईलच ना त्याला. जर तो म्हणत आहे वाचनामध्ये की मी त्याचं नाव खोडणारच नाही, म्हणून आजही पृथ्वीच्या पाठीवर देवाचे सेवक, दासी, ब्रदर देवाच्या नावाने वचन सांगण्यासाठी आपल्यापर्यंत येत आहे. प्रियांनो, जो कोणी आज प्रभूची सेवा करत आहे ना, ती सेवा प्रभूला उंच करण्यासाठी तो सेवा करत आहे. तो स्वतःला उंच करण्यासाठी प्रभूची सेवा करत नाही. लक्षात घ्या प्रियांनो, जो प्रभूसाठी सर्व करण्याची तयारी करतो ना, देव बाप त्याच्याकडून सेवा करून घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून पौलाने आपल्या फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये 1 अध्याय 21व्या वचनात सांगितलेलं आहे, जगणे हे ख्रिस्त मला आणि मरणे हा लाभ आहे. यांनो, ज्यांचं जगणं फक्त ख्रिस्तासाठी असतं ना, ते इतर वायफळ गोष्टीला जागा देत नाही. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने कपटाला तर ते कधीच जागा देत नाही. कपटाचा शब्द त्यांच्या मुखातच नसतो. प्रियांनो, ज्यांचं जगणं ख्रिस्त आहे आणि मरणं हा लाभ आहे ना, ते कपटाने कधीच कोणाशी वागण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यांचं वागणं देव ज्या प्रकारे आमच्याशी वागतो, बोलतो, करतो त्याप्रमाणेच ते सर्वांशी करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, आज देवबाप तुमच्याकडे आलाय. कशाला आलाय? कशाला आलाय देवबाप तुमच्याकडे? काहीतरी घेऊन आलाय तुमच्यासाठी. देवाने जे आणलेलं आहे ते तुम्हाला घेण्याची इच्छा आहे ना. जर तुम्हाला ती इच्छा आहे तर देवबाप पण तुमच्याकडे काय मागण्याची अपेक्षा करतोय? काय अपेक्षा करतोय? देवबाप तुमच्याकडून फक्त 3 गोष्टीची अपेक्षा करतोय. कोणत्या 3 गोष्टीची अपेक्षा करतोय? पहिली गोष्ट,
तुम्ही पवित्र शास्त्र वाचणारे असावे. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रार्थना करणारे असावे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, जे काही तुम्ही बायबलमध्ये वाचता त्याप्रमाणे करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. जर आम्ही या गोष्टी केल्या तर आम्ही देवाला खुश करतो, देवाला आम्ही संतुष्ट करतो आणि देव जे आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येतो ते आशीर्वाद आम्हाला मिळतीलच, याची तुम्ही खात्री मनामध्ये बाळगा. पण जो कोणी या वरील 3 गोष्टीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये स्वतःला प्रभू समोर ठेवीत नाही, त्याला अंतिम समयामध्ये या गोष्टीप्रमाणे करण्यासाठी स्वतःला तयार करण्याचा हा समय आहे. आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही तयार व्हावं म्हणून देवाचा आत्मा सेवकाला आपल्यापर्यंत पाठवित आहे. देवाचा सेवक वेळ घालवायला येत नाही प्रियांनो. देवाच्या दासाजवळ अशा वायफळ गोष्टीसाठी मुळीच वेळ नाही. त्याच्याजवळ फक्त देवाला उंच करणं आणि देवाकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देणं यासाठी वेळ आहे. म्हणून प्रियांनो, जो अप्रतिष्ठा सहन करतो ना, अप्रतिष्ठेचा शब्द देवबाप बोलला होता मागील थोड्या वेळ पूर्वी, तो अप्रतिष्ठा सहन करणाऱ्या व्यक्तीसाठी काय आशीर्वाद ठेवलाय शेवटचं वचन आपण बघूया. या वचनानंतर मला देवबाप कोणतं वचन दाखवणार नाही असा मी विश्वास धरतो. त्यासाठी काढूया यशायाचं पुस्तक 61 अध्याय 7वं वचन. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील. असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. पाहिलं प्रियांनो, अप्रतिष्ठा सहन करण्याचा मोबदला या ठिकाणी दुप्पट आशीर्वाद दिलाय. म्हणून दुप्पट आशीर्वादाचा केंद्रबिंदू देव बाप्पाने योबाला ठेवलेला आहे. योबानंतर जे कोणी प्रभूसाठी कोणत्याही प्रकारची हाल अपेष्टा, संकट, अप्रतिष्ठा, इतर ज्या गोष्टी असतील ज्याने आम्हाला त्रास होतो, ते जर प्रभूसाठी कोणी सहन करील तर देवाचं वचन त्याला सांगत आहे की तुला दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. नको आहे का तुम्हाला दुप्पट मोबदला? म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियांनो, कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही असाल ना, त्यावेळेस सहन करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. त्यावेळेला इतर गोष्टीला इतकं प्राधान्य देऊ नका जितकं तुमचं मन त्या गोष्टीला प्राधान्य देण्याची इच्छा ठेवेल. म्हणून कपटाला तर कोणत्याही प्रकारची जागा आपल्या जीवनामध्ये देण्याचा प्रयत्नच करू नका. मी तर देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने एवढं बोलायला घाबरणार नाही की आपल्या मुखामध्ये कपट हा शब्द देखील आम्ही उच्चारू नये. त्या शब्दाला आम्ही इतकी पण किंमत देऊ नये. कारण त्या शब्दाला जर यहूदा इस्करियोतला देव बाप्पाच्या आत्म्याने दर्शविलेला आहे ना, तर त्या यहूदा इस्करियोतने ज्या आमच्या प्रभूसाठी वाईट केलं, कपटाने त्यांनी प्रभूला धरून दिलं, त्या कपटाच्या शब्दाला आमच्या मुखामध्ये आम्ही कधीच अग्रगण्य स्थान देऊ नये. पण वास्तविक जीवनामध्ये प्रियांनो, आम्ही चालत असताना, ख्रिस्तामध्ये वाढत असताना आम्हाला काही ठिकाणी कपट हा शब्द ऐकायला मिळतो. प्रियांनो, देवाचा आत्मा कधीच कपट या शब्दाला प्राधान्य देण्याची इच्छा ठेवत नाही. देवाचा आत्मा कधीच कपट या शब्दाला देवाच्या दासाच्या मुखात, विश्वासणाऱ्याच्या मुखामध्ये ठेवण्याची इच्छा ठेवत नाही. पण जेव्हा आम्ही प्रभूकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रभूच्या वचनाला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो ना प्रियांनो, तेव्हा आमच्या मुखात हा कपट हा शब्द आल्याशिवाय राहत नाही.
देवाचा संदेश विश्वासणाऱ्यांना उत्साहित करण्यासाठी असतो, आनंदी करण्यासाठी असतो. देवाच्या आत्म्याचा संदेश विश्वासणाऱ्यांना खिन्न करण्यासाठी, निराश करण्यासाठी नसतो प्रियांनो. म्हणून आज बघा, रविवारच्या दिवशी प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या मनाला ओढ लागती, मी केव्हा चर्चमध्ये जाईल, केव्हा देवाचं वचन ऐकेल. पण ते वचन जर मनाला प्रोत्साहित करणारं, आशीर्वाद देणारं असलं तर त्याला वाटतं चर्च मधून मी काहीतरी घेऊन गेलो. पण जर त्याला चर्च मध्ये त्या प्रकारचं वचन ऐकायला मिळालं नाही तर तो कसा चर्च मधून बाहेर निघेल? निराशतेने निघेल का नाही? खिन्नतेने बाहेर पडेल का नाही? म्हणून प्रियांनो, देवाचा आत्मा नेहमी आपल्या प्रजेला आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो आणि हे आशीर्वाद चर्च मध्ये तो देण्याची इच्छा ठेवतो. पण हे आशीर्वाद तो हाऊस प्रेयर मध्ये पण विश्वासणाऱ्यासाठी ठेवतो. म्हणून देवाचा सेवक आपल्यापर्यंत आत्मेने येतो. म्हणून प्रियांनो, भावी जीवनामध्ये चालत असताना स्वर्गाची तयारी तुम्ही आत्मेने आणि खरेपणाने आणि विश्वासाने करावी, हीच देव बाप्पाची आपल्याकडून अपेक्षा आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आम्ही डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. आपल्या मनाला आपण स्थिर करूया प्रियांनो. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. शेवटच्या
शेवटची प्रार्थना आपल्यासाठी प्रेरणाताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराच्या बाप्पा, आतापर्यंत सांभाळलंस म्हणून मी तुला धन्यवाद देते. ओ प्रभू ख्रिस्ता, आजचा दिवस तू आम्हा सर्वांना दाखवलास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा. ओ ईश्वराच्या बाप्पा, आज ती भक्ती तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वाद कर. हो प्रभू ख्रिस्ता, आज आम्ही जे गीत गाऊन तुझी स्तुती आराधना केली बाप्पा, ती तू आशीर्वाद कर. हो ईश्वराजा, जे वचन ऐकलं ते समजण्याचं बुद्धी चातुर्य इथं बसलेल्या प्रत्येकाला दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, वचन सांगत असताना बाळासाहेबांच्या ओठाने तू स्पर्श केलास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. हो प्रभू ख्रिस्ता, शब्द त्यांचे नव्हे तर तुझे असू दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, पवित्र आत्म्याच्या द्वारे तू बोललास त्याबद्दल तुझे खूप खूप आशीर्वाद ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. तो आमच्यात उपस्थित होता असा आमचा विश्वास आहे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, आमचं सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू आहेस ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील निश्चित नाव त्यांचा तू आजार बरा कर आणि होली तुझ्याच नावाचं करो ईश्वराजा बाप्पा. बाळासाहेबांसाठी प्रार्थना करते ईश्वराजा, तुझी वचन सेवा करत असताना त्यांना लागणारं ज्ञान बुद्धी चातुर्य तू आपल्या ज्ञानाच्या भंडारातून दे. हो ईश्वराजा बाप्पा, तुझी वचन सेवा करत असताना त्यांना आरोग्य दे, त्यांना सामर्थ्य दे ईश्वराजा. बाहेर ठिकाणी प्रार्थनेला जात असताना त्यांच्या सोबती तू राहा, तुझे देवदूताचं कुंपण तू त्यांच्या भोवती असू दे ईश्वराजा बाप्पा. आमच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद स्वीकार ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, पप्पा काम करत असताना त्यांच्या सोबती तू राहा ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, दिदी बाहेर ठिकाणी एकटी राहत असताना ईश्वराजा बाप्पा तिच्या सोबती तू राहा, तुझ्या देवदूताचं कुंपण तुझ्या तिच्या भोवती. हो प्रभू ख्रिस्ता, तिची वाट तुझ्या ज्ञानात तुझ्या बाहेर कर ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझ्या मार्गात तिला तू चालव. हो प्रभू ख्रिस्ता, आम्ही शाळेत येत जात असताना आमच्या सोबती तू राहा, आम्हाला लागणार शाळेत ज्ञान बुद्धी चातुर्य ईश्वराजा तुझ्या ज्ञानाच्या भांडारातून पुरव आणि तुझ्याच नावाचं करू ईश्वराजा. प्रार्थना करते आईसाठी ईश्वराजा, जे गुडघेदुखीचा त्रास बाप्पा तू बरा कर. हो ईश्वराजा, तू म्हणतोस मार्ग सत्य व जीवन मीच आहे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, आम्हा सर्वांना तुझ्या मार्गात चालव ईश्वराजा बाप्पा. पप्पांनी त्यांचं जाणं येणं तू आशीर्वाद कर ईश्वराजा आणि होली तुझ्याच नावाचं करू. ईश्वरची प्रार्थना दादा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात केली म्हणून तुझ्यात आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आमच्या ऋणांना ऋण सोडल्या तसेच आमच्या ऋणांना माफ सोड आणि आम्हाला फटका नकोस तर आम्हाला सोडून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. बंद कर.